श्लोक 179. श्रीराम. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. श्रीराम. तिन्ही लोक म्हणजे हे भुवनत्रय, त्रैलोक्य, उत्पत्ती, स्थिती आणि लय, हे या परब्रह्माच्या जीवावर चालतात. तो परब्रह्म परमात्मा हाच खरा देव आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, ही माणसाला त्याची कामं करणारा देवच हवा असतो. प्रपंचामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवणारा आणि त्यांची कामं करून नवसाला पावणारा तोच देव खरा, असंच लोकांना वाटतं. ब्रह्मसूत्रामध्ये खऱ्या देवाचं वर्णन आलेलं आहे. त्यात ब्रह्माचं खरं स्वरूप आणि सामर्थ्य सांगितलेलं आहे. यासंबंधीची एक कथा प्रसिद्ध आहे. भृगू हा वरुणाचा पुत्र, हा अतिशय जिज्ञासू होता. त्यानं एकदा आपल्या पित्याला विचारलं, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय ते मला सांगा. तेव्हा वरुण देवाने उत्तर दिलं, हे सर्व दिसणारं असणारं विश्व ज्याच्यामुळं उत्पन्न होतं, ज्याच्या आश्रयानं राहतं आणि शेवटी ज्यात लय पावतं, ते ब्रह्म समज. पण हे तू स्वतः तप करून जाणून घे. या उपदेशाप्रमाणे भृगूनं तपश्चर्या केली आणि शेवटी हे सर्व त्यानं जाणून घेतलं. देवाच्या खऱ्या सत चिदानंद रूपाचा त्याला साक्षात्कार झाला. असं खरं स्वरूप कोणाला समजावं अशी त्यांची इच्छाच नसते. बऱ्याचदा आपण असं पाहतो की आजकाल पूजा ही व्यक्तिकेंद्रित झाली आहे. हे आमचे महाराज आहेत, ते सांगतील ती तत्त्व खरी, असं लोकांना वाटतं. मग ती तत्त्व मूळ तत्त्वाशी मिळती जुळती नसली तरी चालतील. किंबहुना मूळ तत्त्व कोणती आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्नही कोणी करत नाही. हा देव जाणून घ्यायचा म्हणजे मीपणाचा अहंकार सोडावा लागतो, अंगी संयम बाणावा लागतो, सदाचाराचा मार्ग अवलंबावा लागतो. संकुचित दृष्टिकोन असणाऱ्या माणसाच्या कोत्या बुद्धीला खरा देव जाणणं हे झेपत नाही. कारण माणसाच्या बुद्धीमध्ये फारशी रग नसते. साधी सोपी अशी घटनांची कारणं शोधणं तसं सोपं असतं, पण संबंध विश्व डोळ्यापुढं ठेवून परमेश्वराची व्याप्ती, व्यापकता, खोली शोधून काढणं इतकी चिकाटी माणसांमध्ये नसते. म्हणून खऱ्या देवाकडे दुर्लक्ष होतं. या दृष्टीने समर्थ जगी थोरला देव तो चोरला असे असं म्हणतात. माणसाची वृत्ती अशी असते की जो देव नवसाला पावतो तो चांगला. एखादं काम केल्यासारखं आपण देवाला नमस्कार करतो, त्याची पूजा करतो, त्यात श्रद्धेची भावना कुठंच नसते. आणि या वृत्तीमुळं सुद्धा खरा देव लपून राहतो असं समर्थांना वाटतं. अशा देवाला जाणून घ्यायचं असेल तर खरा सद्गुरू भेटला पाहिजे. शिष्यानं पूर्णपणे शरण जाऊन गुरूंकडून शिकून घेतलं पाहिजे. त्यासाठी गुरु आणि शिष्य दोघंही इतक्या योग्यतेचे असावे लागतात. अहमदनगरजवळ भिंगार आहे. इथं दिवाकर नरहर पाठक नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांचे वडील नरहर आणि आजोबा कोनेर भगवंत भक्त होते. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्या सूर्योपासना चालू होती. या दिवाकराचं लग्नही झालेलं होतं. त्याचा मूळचा पिंड अध्यात्माचा होता आणि व्यवसाय म्हणून ते भिक्षुकी करत असत. ते तासनतास ध्यानधारणा करायचे आणि त्यांच्या परोपकारी स्वभावामुळं ते घरातल्या वस्तू सतत कुणाला तरी दान देऊन टाकत. त्यामुळं घरचे लोक त्यांच्यावर रागवत असत. परिणाम म्हणून एक दिवस ते घर सोडून गेले. तिसगावजवळच्या वृद्धेश्वराच्या देवळात त्यांनी अनुष्ठान सुरू केलं. दरम्यान फाल्गुनी पौर्णिमेला त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यांना तेजस्वी पुरुष स्वप्नात आला आणि त्यानं आपला डावा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. नंतर ती मूर्ती अदृश्य झाली. पण ती मूर्ती भेटेपर्यंत अन्नपाणी ग्रहण करायचं नाही असं ठरवून दिवाकर पुन्हा अनुष्ठानाला बसले. तेव्हा त्यांच्या स्वप्नातली ती मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामदास स्वामी प्रगट झाले आणि खरोखरच त्यांनी
दिवाकर पंतांना अनुग्रह दिला. त्यांनी त्यांचं नाव दिनकर ठेवलं. गुरूंचं दर्शन आणि अनुग्रह मिळाल्यानंतर दिनकर पंत उन्मनी अवस्थेत पोहोचले. परमेश्वराचा साक्षात्कार त्यांना झाला आणि पुढं समर्थांनी त्यांना तिसगावच्या मठाचे मठाधिपती केलं. तसंच त्यांचा प्रपंचही मार्गी लावून दिला. सद्गुरू साधकाला नुसत्या कर्मकांडामध्ये अडकवत नाहीत किंवा स्वतःच्या वासनापूर्ती करणाऱ्या परमेश्वराकडे नेत नाहीत. ते साधकाला उपासनेचा उपदेश करतात आणि खऱ्या परमेश्वराचं दर्शन घडवतात. जय जय रघुवीर समर्थ. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. श्रीराम.